हॅलो, आज आपण बनवणार आहोत एक नवीन रेसिपी मॅगी मसाला मोमोज, जी तुम्हाला खूप 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 आवडेल आणि ज्या लोकांना कोबीवाले मोमोज नाही आवडत त्यांच्यासाठी तर बेस्ट. सर्वात आधी आपल्याला छानपैकी पीठ मळून घ्यायचं आहे. सो त्यासाठी आपल्याला लागणारे 1 वाटी मैदा, त्यात आपल्याला टाकायचं आहे जवळपास अर्धा चमची चवीनुसार नमक आणि थोडंसं तेल. 1 चमचा पुरेसा आहे आणि हे छानपैकी मिक्स करून त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि तो साईडला ठेवायचा 5-10 मिनटं. आत्ता आपल्याला आपली मॅगी शिजवून घ्यायची आहे. सो त्यासाठी मी एका पातेलीमध्ये जवळपास 2 ग्लास पाणी घेऊन त्यात ही मॅगी टाकून दिली आहे. आपल्याला मॅगी फक्त 80% शिजवायची आहे आणि शिजल्यानंतर तिचं सर्व पाणी काढून आपल्याला ती कोरडी मॅगी काढून घ्यायची साईडला. आता आपण बनवूया मसाला. तर याच्यात पॅनमध्ये मी घेतलं आहे जवळपास 1-2 पळी तेल. तेल गरम झालं की आपण त्याच्यात टाकूया जिरं आणि मोहरी. जिरं मोहरी छान तळतळलं की त्याच्यात टाकूया आपण लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाक. आणि त्यानंतर मी त्याच्यात थोडासा मसाला टाकला आहे, अर्धी चमची आणि जिरे पावडर आणि अर्धी चमची हळद. आता मी त्याच्यात टाकली आहे आपली शिजवलेली मॅगी. ही रेसिपी मी खूप सिंपल ठेवली आहे. तुम्ही मॅगीच्या ऐवजी पनीर यूज करू शकता, वाटाणे टाकू शकता, कोबी टाकू शकता. तुम्हाला जे आवडतं ते या मिश्रणात टाकू शकतात. मला फार सिंपल हवं होतं सो मी फक्त मॅगी ॲड केली आहे आणि थोडासा मॅगी मसालाही त्यात आपण ॲड करून देऊया, नाहीतर त्याशिवाय चव कशी येणार मॅगीची. सो 1 पॅकेट मी जवळपास मसाला ॲड करून घेतला आहे आणि तो छानपैकी आपल्याला परतवून घ्यायचा आहे, पूर्ण मॅगीमध्ये लागला पाहिजे. आणि हा मसाला छानपैकी मिक्स करून झाला. जवळपास 2-3 मिनटं याला छान परतवून घ्या. आपली मॅगी ऑलरेडी शिजलेली आहे सो जास्त टाईम नाही लागत. आता मी याच्यात टाकणार आहे थोडंसं हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली आणि थोडंसं नमक. ऑलरेडी मॅगी मसाल्यामध्ये नमक असतं पण मी थोडं ॲड केलं जेणेकरून चव प्रॉपर होईल. आणि सर्व मॅगी रेडी झाली की गॅस बंद करून त्यावर आपण टाकणार आहोत चीज. तुमच्या आवडीनुसार घ्या, जास्त चीज नका ॲड करू, थोडंच टाका, नाहीतर तुम्हाला फक्त चीजची चव येईल. आता हे मिश्रण साईडला ठेवून थंड होऊ देऊया आणि एका पातेलीमध्ये मी जवळपास 1 तांब्या पाणी ठेवलं आहे गरम व्हायला आणि या पद्धतीने पुऱ्या लाटून घेतल्या आहे आणि त्यात आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे. आता आपल्याला मोमोज कसा फील करायचा हे मी तुम्हाला दाखवते. साईडने थोडं साईड चिपकवत जायच्या. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. तुम्हाला जसा आकार जमत असेल तुम्ही करू शकता. सर्व साईड चिपकल्या की त्याला आपण दुसऱ्या साईडने पॅक करून द्यायचं अशा पद्धतीने. आता मी सर्व मोमोज सेम पद्धतीने बनवून घेतलेत आणि त्याला आपल्याला एका चाळणीला तेल लावून त्याच्यात ठेवायचेत. सर्व मोमोज छानपैकी आपले रेडी आहेत. मी 2 पद्धतीचे मोमोज बनवलेत, एक गोल आणि एक असे जे नॉर्मली आपल्याला बाहेर भेटतात तसे. सर्व मोमोज आपले चाळणीमध्ये ठेवून झालेत. आता याला आपण ठेवूया स्टीम करायला पातेलीच्या वर आणि एखादं झाकणने ते झाकून देऊया आणि याला जवळपास आपल्याला 10 ते 15 मिनटं ठेवायचे. आपले मोमोज एकदम रेडी आहेत आणि ते खायला खूप खूप भारी लागतात आणि दिसता पण किती छान आहे तुम्ही बघू शकता. सो ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. हे मोमोज तुम्ही छानपैकी मेयोनीज आणि सॉससोबत खाऊ शकतात. मस्त खा, स्वस्त राहा.